नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर गुरुचरित्राचं पारायणाची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर गुरुचरित्राचे पारायण करायला बसताना आपलं तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असावं, या पद्धतीने गुरुचरित्राची मांडणी करायची आहे। तर हे गुरुचरित्राचं चौरंग मी घेतलेला आहे गुरुचरित्राची मांडणी करण्यासाठी। आणि हा जो पाठ आहे तो दत्त महाराजांना बसण्यासाठी आपण वेगळा ठेवायला पाहिजे, यावरती काहीही ठेवायचं नाही। तर जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा दत्त महाराज स्वतः हजर असतात आपलं पारायण ऐकण्यासाठी। तर हे जे पाठ आहे हे वेगळं मांडायचं आहे महाराजांसाठी। आणि ह्यावरती आपण पूजेची मांडणी करणार आहे। तर पूजेची मांडणी करण्यासाठी ह्यावरती पिवळं कापड अंथरायचं आहे आपल्याला। आणि सर्वात आधी गणपती बाप्पांची स्थापना करायची असते। तर थोडंसं तांदूळ आणि त्यावरती हळद कुंकू टाकून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे। जर तुमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती पण तुम्ही स्थापन करू शकता। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही सुपारी ठेवून पण त्याची स्थापना करू शकता। मी हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मांडणी करत आहे। ही मांडणी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी केलेली आहे। आणि तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता, मूर्ती असेल तर मूर्ती ठेवू शकता। जर तुमच्याकडे दोन्हीपैकी काही नसेल तर स्वामींचा पण तुम्ही फोटो ठेवला तरी चालू शकतो, कारण की आपले स्वामीच दत्त महाराजांचा अवतार आहेत। दत्त महाराजच आपले स्वामींचे अवतार आहेत। तर तुम्ही स्वामींचा फोटो ठेवू शकता। आणि उजव्या साईडला म्हणजे आपल्या महाराजांच्या उजव्या साईडला उजव्या हाताला आपण कळसाची स्थापना करायची आहे। मंगल कलश आपण भरायचा आहे। मंगल कलश आपण त्याला 5 हळदी कुंकवाची बोटं लावायची आहेत। ह्यामध्ये पाण्यामध्ये हळद कुंकू सुपारी आणि एक नाणं टाकायचं आहे। अक्षता आणि फुलं टाकायची आहेत। आणि विड्याची पाने किंवा आंब्याची पाने आपल्याला 5 ह्यावरती लावून द्यायची आहे। आणि त्यावरती आपल्याला अशा प्रकारे नारळ ठेवायचा आहे। नारळाला आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं। जर तुम्ही कलश मांडणार नसाल तर फक्त तुम्ही नारळ पण ठेवू शकता। कलश ठेवण्या अगोदर आपल्याला तांदूळ थोडेसे टाकून त्यावरती हळद कुंकू टाकून मगच आपल्याला कळस मांडायचा आहे, त्यावरती कळस ठेवायचा आहे। जर तुम्हाला कलश मांडायचा नसेल तर फक्त तुम्ही नारळ स्वामींच्या उजव्या हाताला इथे ठेवू शकता। तर अशा प्रकारे मांडणी करायची आहे। सहज आणि सोपी अशी मांडणी आहे। चौरंगाच्या भोवती आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे। चौरंग ठेवताना चौरंगाच्या खाली पण आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। स्वस्तिक वरती हळद कुंकू टाकायचं आहे। आणि चौरंगाच्या बरोबर समोर आपल्याला ग्रंथासाठी एक पाट ठेवायचा आहे। त्या पाटावर कापड अंथरून आपल्याला त्यावर जे आपलं गुरुचरित्र आहे दिंडोरी प्रणीत, ते गुरुचरित्र आपल्याला त्यावरती ठेवून पूजा आपण ज्यावेळी पारायणाला बसणार त्याला ठेवताना आपल्याला एका पिवळ्या कापडामध्ये त्याला आपण जेव्हा ठेवणार त्यावेळेला त्याला असं गुंडाळून ठेवायचं आहे। आपल्याला हे अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं गुंडाळून ठेवायचं आहे। ग्रंथ उघडं ठेवायचं नाही आहे आपल्याला पारायणाच्या नंतर किंवा अगोदर। जेव्हा आपण पारायणाला बसणार तेव्हाच हे उघडून आपल्याला ह्याची विधिव्रत पूजा करून म्हणजे गंध अक्षता फूल वाहून अगरबत्ती ओवाळून आपल्याला ह्याची पूजा करून घ्यायची आहे पारायण करण्याच्या अगोदर। ह्यासाठी सेपरेट एक पाट आपल्याला ठेवायचा आहे। त्या पाटावर हा ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे। आणि रोज सकाळ संध्याकाळ आपल्याला स्वामींची आरती करून त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे। तर अशा प्रकारे साधी आणि सहज सोपी मांडणी तुम्हाला मी दाखवलेली आहे। तर अशी साधी आणि सहज सोपी मांडणी करून तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता। आणि 7 दिवस आपल्याला अखंड दिवा तेवत ठेवायचा आहे। समोर आपल्याला दिवा लावायचा आहे। समोर दिवा अखंड तेवत राहिला पाहिजे 7 दिवस। तर अशा प्रकारे साधी आणि सोपी सरळ मांडणी मी तुम्हाला दाखवलेली आहे। सर्वांनी आवर्जून गुरुचरित्राचं पारायण करा। व्हिडिओ कसा वाटला, जर आवडला असेल तर कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।